ऑलिम्पिक स्पर्धेतून विनेश फोगाटला बाहेर करण्यात आल्याची धक्कादायक बातमी आली आहे। यामुळे अख्खा देश हळहळताना दिसतोय। सोशल मीडियामध्ये प्रतिक्रियांचा पूर आलाय। ऑलिम्पिक संघटनेपासून ते अगदी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारपर्यंत अनेकांना ट्रोल केलं जातंय। अतिशय भन्नाट खेळ करून भल्या भल्या कुस्तीपटूंना चितपट करून विनेश फोगाट अंतिम सामन्यापर्यंत पोहोचली होती। ऑलिम्पिक स्पर्धेत महिला कुस्तीमध्ये अंतिम सामन्यात पोहोचणारी विनेश ही पहिली महिला भारतीय ठरली। सगळीकडे आनंदोत्सव साजरा होत असताना विनेश फोगाटच्या संबंधी ही बातमी येणं अत्यंत धक्कादायक मानलं जातंय। विनेश फोगाट संबंधी नेमकं काय घडलं? तिच्या संबंधी घडलेल्या या काही गोष्टींनी डोकं चक्रावून सोडवलंय। या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तराने जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत विनेश फोगाटनं सर्वोत्तम कामगिरी केली आहे। तिनं गतविजेती युई सुसाकी हिचा पराभव करून मोठा विजय मिळवला। तसंच युक्रेनच्या ओक्साना लिवावचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली होती। त्यानंतर तिला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी गुझमन लोपेझचा पराभव करणं महत्त्वाचा होता। तिने लोपेझचा 5-0 फरकाने पराभव करत अंतिम फेरी गाठली आणि कुस्तीमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत फायनलला जाणारी पहिली भारतीय महिला ठरली। 6 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी 3 कुस्ती खेळल्यामुळे विनेश फोगाटच्या शरीरातलं लिक्विड कमी झालं होतं। त्यानंतर ऑलिम्पिक कमिटीच्या वैद्यकीय पथकाच्या सल्ल्यानुसार विनेश डिहायड्रेट होऊ नये यासाठी तिला लिक्विड देण्यात आलं आणि आता या लिक्विडमुळे तिचं वजन वाढल्याचं बोललं जातंय। स्पर्धेच्या नियमांनुसार जर कुस्तीपटू स्पर्धेच्या कोणत्याही दिवशी वजनात अपयशी ठरला तर त्याला स्पर्धेतून बाहेर काढलं जातं। पहिल्या दिवशी विनेश स्पर्धेसाठी पात्र ठरली, पण अंतिम फेरीपूर्वी तिच्या वजनात 100 ग्रॅमने वाढ झाल्याने ती पुढील सामने खेळण्यासाठी अपात्र ठरली आहे। आता असं काय घडलं की विनेश फोगाटला ऑलिम्पिक मधूनच बाद करण्यात आलंय? त्या संबंधीचे काही प्रश्न अक्षरशः चक्रावून सोडवत आहेत। मुळात विनेश फोगाट ही 53 किलो वजन गटाची पैलवान होती, परंतु यावेळी तिनं 50 किलो वजन गटात खेळण्याचा निर्णय घेतला होता। त्यासाठी तिने वजन देखील कमी केलं होतं। त्यामुळे तिचं वजन सातत्यानं 50 किलोच्या आत ठेवणं आव्हानात्मक होतं। त्यासाठी अधिक दक्षता घेणं आवश्यक होतं। विनेश फोगाटच्या कुस्तीच्या पहिल्या दिवशी तिचं वजन 50 किलोच्या आत होतं, त्यामुळे ती पहिल्या दिवशीचे सामने खेळली, परंतु एकाच दिवशी तिला 3 कुस्त्या खेळाव्या लागल्या। त्यामुळे तिचं डिहायड्रेशन झालं, शरीरातलं पाणी कमी झालं। शरीराची ती झीज भरून येण्यासाठी ऑलिम्पिक संघटनेच्या वैद्यकीय विभागाच्या सल्ल्यानुसार विनेश फोगाट हिला लिक्विड देण्यात आलं। आता हे लिक्विड किती देण्यात आलं, त्यामध्ये नेमकं काय होतं, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। ऑलिम्पिक संघटनेलाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातंय। विनेश फोगाट हिच्या सासऱ्यांनी 100 ग्रॅम वजन कमी करण्यासाठी विनेशचे केस कमी करता आले असते असं विधान देखील केलंय। तर दुसरीकडे वर्षभरापूर्वी भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात विनेश फोगाट होती। त्यावेळी ती बंडखोर दिसली। मोदी सरकार व भाजपच्या समर्थकांनी तिच्यावर जोरदार टीका केली, परंतु ब्रिजभूषण सिंगवर आरोप निश्चित झाल्यानंतर देखील त्यांच्यावर कारवाई न झाल्याने विनेशनं तिला मिळालेले खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करणार असल्याची घोषणा केली होती। या सर्व गोष्टी बाजूला सारत तिने ऑलिम्पिक मध्ये जबरदस्त कमबॅक केलं आणि सर्वोत्तम कामगिरी देखील केली। परंतु आता जेव्हा विनेश फोगाटला अंतिम सामन्यापूर्वी 100 ग्रॅम वजन वाढल्याच्या कारणास्तव स्पर्धेतूनच बाद करण्यात आलं, त्यानंतर आता या वादाचा आंदोलनाचा संबंध या घटनेशी जोडला जातोय। खरं म्हणजे आपल्या देशाची नाचक्की होईल असं कृत्य कोणतंच सरकार करणार नाही, परंतु तरीही लोकांकडून मोदी सरकार व भाजपा समर्थकांना यावरून मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय। विनेशला खरं तर तिच्या घरातूनच कुस्तीचं बाळकडू मिळालं। तिच्या 2 चुलत बहिणी देखील कुस्ती क्षेत्रातच आहेत। विनेशच्या चुलत बहिणी गीता आणि बबिता यांनी राष्ट्रकुल आशियाई स्पर्धा गाजवल्या आहेत।
गीता आणि बबिता यांच्याच पावलावर पाऊल ठेवत विनेशही कुस्तीत आपलं पदार्पण करत तिने ऐतिहासिक कामगिरी केली। राष्ट्रकुल व आशियाई अशा दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे। या व्यतिरिक्त एकापेक्षा अधिक जागतिक स्पर्धेची पदकं आपल्या नावावर करत ती एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे। प्रतिष्ठित असलेल्या लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स पुरस्कारासाठी मानांकन मिळालेली पहिली भारतीय सुद्धा तीच आहे। यासोबतच आता ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला सुद्धा विनेश फोगाट ठरली आहे। 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 6 ऑगस्टला झालेल्या पहिल्या फेरीत विनेशनं टोकियो ऑलिम्पिक मधील सुवर्ण पदक विजेती युई सुसाकीचा तिने पराभव केला। सुरुवातीला जपानच्या खेळाडूने 2-0 अशी आघाडी घेतली होती, परंतु नंतर विनेशने शेवटच्या 5 सेकंदात ही मॅच 3-2 अशी करत विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली। त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना युक्रेनच्या ओक्साना लिवाच बरोबर झाला। विनेशने सुरुवातीला युक्रेनच्या खेळाडूला टेक डाऊन करत 2 पॉइंट्स मिळवले, तर दुसऱ्या फेरीत पुन्हा एकदा विनेशने टेक डाऊन करत 4-0 असे पॉइंट्स मिळवले। शेवटच्या फेरीत युक्रेनच्या खेळाडूने विनेशचा पाय पकडून 1.5 मिनिट असताना युक्रेनच्या ओक्सानाने 2 गुण घेतले, तर शेवटचे 14 सेकंद शिल्लक असताना विनेशने प्रतिस्पर्धीला मॅटवर आपटले आणि 7-5 अशी आघाडी घेत उपांत्य फेरीत प्रवेश केला। उपांत्य फेरीत तिचा सामना क्युबाची कुस्तीपटू गुझमन लोपेज हिच्यासोबत झाला। पहिल्या फेरीत गुझमनने सावध खेळी खेळली, पण विनेशने पहिला तांत्रिक गुण मिळवून 1-0 अशी आघाडी घेतली। त्यानंतर एकमेकींचे डावपेच माहीत असल्यामुळे विनेशच्या आक्रमणाला गुझमनकडून बचावाने उत्तर मिळाले, पण यामध्ये सुद्धा विनेशने बाजी मारत पकड घेत 4 पॉइंट्स आपल्या खात्यात जमा केले। विनेशने 5-0 अशी आघाडी घेतल्यानंतर शेवटच्या 30 सेकंदात बचाव करून विनेशने फायनलमध्ये प्रवेश केला। यामुळे ती ऑलिम्पिक स्पर्धेच्या कुस्तीच्या फायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरली। परंतु 50 किलो वजन गटात खेळणाऱ्या विनेश फोगाटच्या वजनात 100 ग्रॅम वाढ झाल्यानं ती अपात्र ठरली आहे। त्यामुळे विनेश फोगाटला अंतिम लढत खेळता येणार नाही, तसंच रौप्य आणि कांस्य पदकासाठी ती पात्र होणार नाही। भारतासाठी हा फार मोठा धक्का आहे, कारण भारताला विनेश फोगाटकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा होती, मात्र त्याआधीच कोट्यवधी भारतीयांचं हे स्वप्न भंगलंय। याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब, फेसबुकवर सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।